क्वीज आहे. तर पहिला प्रश्न आहे, समुद्रात उतरण्यापूर्वी काय तपासावे? समुद्रात जर कोणी पाण्यात जात आहे, पहिली गोष्ट तर पाण्यात जायला नाही पाहिजे. स्विमिंग करणं अलाउड नसतं, पण एक छोटंसं घोडगाभर पाण्यामध्ये मजा करायला, बसायला काय करायला जातो आपण. तर समुद्रात उतरण्यापूर्वी काय तपासावे? पहिला आहे पाण्याचा रंग, दुसरं समुद्राची स्थिती, वाळूचा प्रकार किंवा शिंपले. सांगा. पाण्याचा रंग, समुद्राची स्थिती, वाळूचा प्रकार की शिंपले? कोण सांगेल? समुद्र उतरण्यापूर्वी काय तपासावे? माईक द्या प्लीज. माईक द्या, माईक त्या मुलीला माईक द्या. हा, काही प्रॉब्लेम नाही. समुद्रात उतरण्यापूर्वी काय तपासावे? पाण्याचा रंग, हा, समुद्राची स्थिती. व्हेरी गुड. चला क्लॅप करा. व्हेरी गुड. तर क्लॅप करायचं अप्रिशिएट नेहमी करावं, कारण आता एखादं झोपला असेल तुमच्यामध्ये लागा होईल ना, आहे की नाही? कारण माझं लेक्चर थोडंसं कंटाळवानं वाटतं. पुढचा प्रश्न आहे, विजांचा कडकडाट होत असताना काय करावे? विजांचा कडकडाट होत असताना काय करावे? पोहणे सुरू ठेवावे, पाण्यात उतरावे, समुद्रापासून दूर जावे की खेळ खेळावा? व्हेरी गुड. समुद्रात काही संकट दिसल्यास काय करावे? दुर्लक्ष करावे, लाईफ गार्डला कळवावे की व्हिडिओ काढावा? लाईफ गार्डला कळवावे. तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले लाईफ गार्ड म्हणजे कोण आहे ते. ठीक आहे, व्हेरी गुड. तर लाईफ गार्ड पाण्यात बुडणाऱ्याला वाचवतो आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतो की लाईफ सेव्हिंग काय आहे, कशी आहे, आणि समुद्राची स्थिती आणि बीच काय आहे ते इन्फॉर्मेशन देतो. खोल पाण्यात जाणे कोणासाठी धोकादायक आहे? खोल पाण्यात जाणे कोणासाठी धोकादायक आहे? अनुभवी पोहणाऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी, लाईफगार्डसाठी, मच्छीमारांसाठी? लहान मुलांसाठी. बरोबर. आता समुद्रावर तुम्ही काही झेंडे लावलेले पाहिले असतील, इथे तर नाही आहेत. तर समुद्रावर कोणत्या कलरचा झेंडा लावला तर तो सुरक्षित आहे असं आपण लक्षात घेतो? कोणता झेंडा, कोणत्या रंगाचा झेंडा लावल्यास तो सुरक्षित आहे असं आपण लक्षात घेतो? लाल, पिवळा, हिरवा की काळा? माहित आहे कोणाला? माईक माईक कोणाला देऊ? अरे हो, पण हां तिकडे. बोल, एवढा आवाज गेला असता तुझा बाई. येल्लो येल्लो येल्लो. व्हेरी गुड. तुम्हाला कसं माहिती आहे? सांगा, उत्तर द्या. माईक मध्ये उत्तर द्या. कसं माहिती आहे? हमारी नाव है. सॉरी, हमारी नाव है. आपकी नाव है. अच्छा, करेक्ट आन्सर आहे. टाळ्या वाजवा. पिवळा झेंडा नेहमी सुरक्षितता दर्शवतो आणि जिकडे लाल झेंडा असतो ते काय आहे? धोक्याची घंटा. तिकडे पाण्यात जाऊ नये. तुम्ही कुठे फिरायला गेला, बीचेसवर, गोवाला गेला तर खास करून की लाल झेंडे आणि पिवळे झेंडे कसे असतात? लाल आणि पिवळा झेंडा आहे. लाल आणि पिवळा झेंडा म्हणजे सेफ स्विम झोन. सेफ स्विम झोन म्हणजे सुरक्षित ठिकाण पाण्यामध्ये राहण्यासाठी, ना की स्विमिंग करण्यासाठी. हा, तर तिकडे काय असतात? दोन झेंडे असतात. एक असा लावतात आणि एक पुढे 100 मीटर पर्यंत किंवा 50 मीटर पर्यंत लावतात. त्या फ्लॅगच्या मधोमध आपण पाण्यात एंटर करू शकता विथ प्रिकॉशन्स. मी काळजी घेऊन पाण्यात राहायला हवं. आणि हा दुसरा झेंडा आहे, तुम्ही बघता चेक्स फ्लॅग मध्ये ब्लॅक अँड व्हाईट. हा झेंडा कशासाठी असतो? जिकडे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी चालते, म्हणजे पाण्यामध्ये जिकडे पण तुम्ही बघता आतमध्ये खेळ चालतात, जेटस्की घेऊन जातात, ते सगळे असेल तर तिकडे हा झेंडा लावायला हवा. ठीक आहे. आणि हा फक्त येलो. हा फक्त येलो झेंडा म्हणजे सुरक्षित आहे. हा कलर आपण इकडे लिहिलेला आहे की सुरक्षित आहे, पण गोव्याला आपण म्हणतो की हा सुरक्षित आहे, पण इकडे रिस्क पण असू शकते. हा इंटरनॅशनली लक्षात घेतलेलं आहे. पुढे जाऊया आपण. लाईफगार्ड बीचेसवर का गरजेचा आहे? कोण सांगू शकतो? लाईफगार्ड बीचेसवर का गरजेचा आहे? समुद्रावर का गरज आहे त्याची? कोण सांगेल? हातवर करा. तिकिटी विकायला?
ट्रॅफिक कंट्रोल करायला, बीच स्वच्छ करायला, की काही डेंजर घडलं तर ते सांभाळण्यासाठी, वाचवण्यासाठी? डेंजर घडलं. बरोबर. आता इकडे रिप करंट काय आहे असं लिहिलेलं आहे. मगाशी मी मेन्शन केलं होतं, मगाशी बोललो होतो रिप करंट. रिप करंट म्हणजे काय? एक मोठी लाट, पाण्याचा जोरदार प्रवाह, एक प्रकारचा मासा किंवा एक खड्डा. तर रिप करंट म्हणजे काय, कोण सांगू शकेल? खड्डा नाही, खड्डा नाही. जोरदार प्रवाह. पाण्याचा जोरदार प्रवाह. मगाशी बोललो मी, काय बोललो सर? माईक द्या इकडे, माईक द्या इकडे, मुलीला माईक द्या. माईक. इकडे मुलगीला माईक द्या. व्हेरी गुड. क्लॅप करा, क्लॅप करा मुलीसाठी. चला, व्हेरी गुड. पाण्याचा प्रवाह. आता कोणती व्यक्ती बुडते तर आपण काय केलं पाहिजे, असा प्रश्न याच्यामध्ये लिहिलेला आहे, जे आपण मगाशी बोललो. ताबडतोब उडी मारली पाहिजे विदाऊट कोणी हेल्प, विदाऊट कोणाची हेल्प घेता. कोणी बुडतंय तर तिकडून पळून गेलं पाहिजे, तर त्याला इग्नोर केलं पाहिजे, म्हणजे टाळलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे, की एखाद्या लाईफ गार्डला इन्फॉर्म केलं पाहिजे, इमर्जन्सी सर्व्हिसला इन्फॉर्म केलं पाहिजे. कोणती गोष्ट केली पाहिजे? लाईफ गार्डला कळवलं पाहिजे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. सर झाले प्रश्न. ठीक आहे.